या अविश्वासाचे करायचे काय? आपण आज विकासाच्या वाटा चालत आहोत. त्या वाटा अधिक गतिमान असायला हव्यात. समाजातील व्यापार क्षेत्र असू दे, नाही तर सेवा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात विश्वासाचे वातावरण असायला हवे. आज लोक बँकेत पैसे भरतात आणि केवळ एका पासबुकावरील नोंदीवर विश्वास ठेवतात. बस चालक परिचयाचा नसतो तरी केवळ शासनाच्या सुविधेवरील विश्वास म्हणून लोक त्या बसमध्ये बसतात आणि प्रवास करतात. लाख मोलाचा आणि उद्याचे कुटुंबाचे भविष्य असणारा आपला पाल्य शिक्षकांच्या हाती दिला जातो. त्यात केवळ विश्वास हेच कारण असते. वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता रुग्णांची तपासणी, येणारे अहवाल, त्यावर होणारे उपचार आणि त्यासाठी दिली जाणारी औषधे यातील फारसे काही रुग्णाला माहीत नसते. तरीसुद्धा रुग्णांकडून डॉक्टरांवर विश्वास ठेवून ती औषधे सेवन केली जातात. शस्त्रक्रिया करताना देखील रुग्णाचा तोच भाव असतो. आपल्या समाज व्यवस्थेतील व्यवहार पूर्णतः विश्वासावर चालतात. माणसांचा एकमेकांवरचा आणि व्यवस्थेवरील विश्वास उडाला तर? असा प्रश्न स्वतःला जरी विचारला तरी सर्वत्र अंधकार दिसू लागतो. याचे कारण मानवी जीवनाची प्रगती आणि समाजाचा विकास हा विश्वासावरच पुढे जात आहे. एकूणच आपले जीवन ज्या क्षेत्राशी नाते सांगते अशा सर्वच क्षेत्रात केवळ विश्वास महत्त्वाचा असतो. हा विश्वास गेल्या काही वर्षात सर्व क्षेत्रात मोठ्या वेगाने ढासळत असल्याचे समोर आले आहे. शिक्षणाचा आलेख जसा उंचावतो आहे त्या प्रमाणात समाजातील विश्वास कमी होत चालला आहे. माणसं शिक्षणाने अधिक शहाणी होण्याची गरज असताना समाजात मात्र तसे घडताना दिसत नाही. शिक्षणाचा आलेख जसा पुढे जातो आहे त्याप्रमाणे अविश्वासाचा आलेखही उंचावतो आहे. त्यामुळे गंभीरपणे विचार करायला हवा. समाजातील अंधकार नष्ट व्हावा आणि ज्ञानाच्या प्रकाशाची उधळण व्हावी ही शिक्षणाकडून खरी अपेक्षा. शिक्षण म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. शिक्षणाची वाट सत्याची आणि विश्वासाची असायला हवी. आज आपल्या भोवतालमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला खरोखर विकासाची फळे चाखायची असतील आणि लोकशाही बळकट करायची असेल तर समाजातील प्रत्येक क्षेत्रातील मनुष्यबळावर अधिकाधिक विश्वास वृद्धिंगत होण्याची गरज आहे. अविश्वासाच्या अंधकारात आपण प्रगतीचे आलेख उंचावू शकणार नाही. समाजात विविध क्षेत्रांवरील विश्वास कमी होतो आहे. अविश्वास समाजाच्या विकास प्रक्रियेवर विपरीत परिणाम करणार यात शंका नाही. नुकताच इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स 2023चा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्या अहवालानुसार भारतातील विविध सेवा क्षेत्रातील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारण 50% आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे, जे लोकशाहीचे स्तंभ मानले जातात, अशा लोकशाहीतील राजकीय नेतृत्व आणि प्रसार माध्यमात काम करणारे पत्रकार यांच्यावरील विश्वासाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. हा अविश्वास लोकशाहीच्या व्यवस्थेकरिता मारक ठरणारा आहे. आज आपण लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठीची पावले टाकत आहोत. मात्र राजकीय क्षेत्रातील नेत्यांवर जनतेचा विश्वास गमावणे झाले तर त्यांच्या धोरणांची अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान कशी होणार? राष्ट्र प्रगतीचे पाऊल टाकून विकासाकडे झेप कशी घेणार? त्याचवेळी पत्रकार जे काही करत आहेत ती प्रत्येक गोष्ट राष्ट्रविकासाची आहे. त्यांचे काम समाज प्रबोधन आहे. त्यातून उन्नत आणि प्रगत समाज उभा करणे आहे. अशावेळी आपण या क्षेत्रातील विश्वास गमावणे हे उद्याच्या भविष्यासाठी निश्चित चिंतनीय आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे त्या क्षेत्रातील मनुष्यबळाचा एकमेकावर विश्वास असायला हवा. अविश्वासाच्या वातावरणात प्रगतीचा आलेख फार उंचावत नाही. जगातील विविध व्यावसायिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या लोकांवर नागरिकांचा किती विश्वास आहे हे या अहवालाने दर्शित केले आहे.
या अहवालासाठी निवडण्यात आलेला नमुना हा जगभरातील 31,000 आहे. प्रतिसादकांच्या नोंदवलेल्या मतांच्या आधारे हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. समाजात विविध क्षेत्रावरील कमी होणारा विश्वास प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. पत्रकार, शिक्षक आणि राजकीय नेते यांच्यावरील विश्वास गमावणे हे सामाजिक विकासाच्या दृष्टीने अधिक चिंताजनक आहे. सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर नागरिकांचा विश्वास असण्याचे प्रमाण 3ऱ्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकी पेशा हा प्रथम स्थानावर आहे. जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगातील इतर देशातील नागरिकांचा शिक्षकांवर अधिक विश्वास आहे. भारतातील विविध पेशातील लोकांवरील विश्वासाचे प्रमाण लक्षात घेता 2ऱ्या स्थानी सशस्त्र दल आहे. त्यांच्यावर 52% लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. 3ऱ्या स्थानी डॉक्टर असून त्यांच्यावर 51% लोकांनी विश्वास प्रदर्शित केला आहे. भारतातील वैज्ञानिकांवर 49%, न्यायाधीशांवर 46%, महिलांवर 46%, बँकर 45%, पाद्री आणि पुरोहित 34%, पोलीस 33%, सरकारी कर्मचारी 32%, वकील 32% आणि पत्रकार 30% इतके विश्वासाचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर विश्वासाच्या प्रमाणाचा विचार करता डॉक्टरांवर 58% विश्वास आहे, तर वैज्ञानिकांवर 57% विश्वास आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि सशस्त्र दलावर 53% विश्वास आहे. भारतात कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्यावर 39% आणि राजकारण्यांवर 38% विश्वास व्यक्त झाला आहे. जगात 60% लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे. जे राज्यकर्ते देशाच्या विकासाचे धोरण आखतात त्यांच्यावर विश्वास नसेल तर विकासाचे चाक गती कशी घेणार हा प्रश्न आहे. येथील राजकारण्यांसाठी जनतेचा अविश्वास हा धोक्याचा इशारा आहे. कोणत्याही देशात विकास, परकीय धोरण, शैक्षणिक, आरोग्यविषयक धोरण राजकारणी आखत असतात. विकासाची चाके गतिमान करण्याचे काम राजकीय नेतृत्व करत असते. त्यांच्यावर जर नागरिकांचा विश्वास नसेल तर राजकीय व्यवस्थेबद्दल जनमानसाच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. राजकारणी हे देशाच्या जनतेसाठी धोरणे घेत असतात. ती अधिक विकासाभिमुख असावीत अशी अपेक्षा असते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, टिळक, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यासारखी अनेक माणसं कार्यरत होती. त्यावेळी कोणतीही प्रसारमाध्यमे नसताना देखील त्यांच्या मागे लाखो तरुण आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या आंदोलनात सहभागी होताना लोक बलिदान करत होते. नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक स्वतःच्या मृत्यूची देखील काळजी करत नव्हते. हा विश्वास नेतृत्वावर होता. नेतृत्वाचा देखील सामान्य जनतेवर विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आंदोलन सुरू होते. आंदोलनातील नेत्यांची भाषणे ऐकून एक महिला प्रभावित झाली. तिच्या अंगावर अधिक सोन्याचे दागिने होते. आंदोलनात सहभागी होण्यासाठी अंगावर असलेले दागिने घरी पाठवणे आवश्यक होते. अशावेळी काय करावे म्हणून तिने एका खादीधारी माणसाच्या जवळ जात त्यांना पत्ता सांगत सोबतच्या पत्त्यावरील घरी ते अलंकार पोहोचवण्याची विनंती केली. खरे तर तो खादीधारी माणूस तिला ओळखत नव्हता. ती देखील त्या खादीधारी माणसाला ओळखत नव्हती. अशा वेळी त्या माणसाला प्रश्न पडला की ही स्त्री आपल्याला ओळखत नाही तरी तिने आपल्याकडे इतके बहुमोल दागिने कोणत्या विश्वासावर आपल्याकडे दिले. अखेर न राहून त्या खादीधारी माणसाने तिला विचारलंच, मी तुम्हाला ओळखत नाही तरी तुम्ही हे दागिने कसे काय माझ्याकडे इतक्या विश्वासाने दिले. तेव्हा ती म्हणाली, हे खरे आहे की मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही, पण तुमच्या अंगावर खादी आहे. खादी घातलेला कोणताही माणूस खोटे बोलू शकत नाही. तो असत्याची वाट चालू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हे सोन्याचे दागिने पोहोचविणार हा विश्वास आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत खादीधारी माणसावर असलेला विश्वास वर्तमानात आपण गमावला आहे. गांधीजींचा समाजावर देखील मोठा विश्वास होता. एका सभेत ते लोकांकडे दान मागत होते. सभेत झोळी फिरवली जात होती
आणि लोक आपापल्या परीने दान देत होते. संकलन झाले आणि सभा संपली. सभेच्या ठिकाणी बसूनच मोजदाद सुरू झाली होती. दानाच्या झोळीत केवळ एका महिलेने आपल्या कानातील कर्णफूल टाकले होते. गांधींना कोणीतरी सांगितले की दानात केवळ एक कर्णफूल आले आहे. तेव्हा गांधीजी म्हणाले, हे शक्य नाही. दान देणाऱ्याने दोन्ही पण दिले असणार. महिला हात आकडता घेणार नाहीत. गांधींनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना मैदानावर कुठे पडले आहे का ते फिरून पाहण्यास सांगितले. लोक सगळीकडे फिरले आणि एक कर्णफूल मैदानावर सापडले देखील. गांधीजींचा समाजावर हा विश्वास होता. याचे कारण गांधीजींचा वर्तनावर विश्वास होता. गांधीजी आश्रमात अधिकाधिक वेळा भोपळ्याची भाजी करून खायचे. त्यांचा आग्रह असायचा, बाजारात जे स्वस्त असेल तेच खायचे. याचे कारण आश्रमासाठी लोक पैसे देत आहेत. त्यांच्या पैशाचा विनियोग आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही करायचा. आपण विश्वस्त आहोत. तो विश्वास गमावला जाऊ नये म्हणून गांधीजी सातत्याने प्रयत्न करत होते. हा विश्वास मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. पूर्वी विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेतली जात होती. त्या काळात राजकारणी देखील निवडणुकीचा जुमला म्हणून जनतेला फसवत नव्हते. लोकांचा विश्वास हा चळवळीसाठीचा आत्मा असतो. त्यामुळे नेते मंडळी देखील तो विश्वास गमावला जाणार नाही याची काळजी घेत होते. वर्तमानात एकमेकांचा विश्वास जपला जावा यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तो विश्वास गेला की विकासासाठीच्या योजनांमध्ये लोकांचा सहभाग कमी होण्याची शक्यता अधिक उंचावते. लोकांचा सहभाग कमी झाला की तेथे भ्रष्टाचार उंचावतो. लोकांचा विश्वास कमी झाल्यास त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार टक्का घसरण्याचा धोका अधिक असतो. राजकारण्यांवर विश्वासच नसेल तर मतदान का करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर असतो. लोकांचा लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेत सहभाग नसेल तर लोकशाहीला कोणताच अर्थ उरत नाही. त्यामुळे नागरिकांची सक्रियता लोकशाहीत महत्त्वाची असते. ती मिळवायची असेल तर सर्वच पक्षाच्या नेतृत्वाला लोकमानसात विश्वासार्हता निर्माण केल्याशिवाय लोकशाहीच्या सक्षमीकरणाकडे जाता येणार नाही. राजकारण्यांच्या निर्णयात राष्ट्र व समाज हित सामावलेले असते. ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी. राजकारणी ही जनतेच्या अधिक विश्वासाला पात्र ठरायला हवेत. दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी, सत्तेसाठी सर्व काही असा विचार करत होणाऱ्या निवडणुका, होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, निवडणुकांदरम्यान होणारे निर्णय, राजकीय हितासाठी धर्माधर्मात, जातीपातीत होणारे संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते. वेळ आली तर केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करतात. या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यांवरील अविश्वास वाढत जाणे असते. हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राजकारणी जे काही निर्णय घेतात ते सामान्यांसाठी नाही तर मतासाठी घेतात. ही धारणा जनमताची पक्की होत चालली आहे. ते अधिक धक्कादायक आहे. हा अविश्वास असाच वाढत गेला तर त्याचे परिणाम भविष्यात राष्ट्राच्या विकासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारच्या योजनांमध्ये जर लोकांचा सहभागाचा टक्का उंचावला नाही तर सरकारी योजनांशी जनतेचे नातेच टिकणार नाही. अविश्वासाचा अंधकार नष्ट करून विश्वासाचा प्रकाश निर्माण केल्याशिवाय येथील सामान्य जनतेच्या आयुष्यात विकासाची प्रकाशकिरणे पोहोचणार नाहीत. त्यामुळेच अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा अविश्वास सर्वच क्षेत्रातील मनुष्यबळाला विचार करायला लावणार आहे. राजकारणी देशाचे धोरण आखत असतात. विश्वासाची चाके गतिमान करणारी ती माणसे आहेत. मात्र त्यांच्यावर जर विश्वास नसेल तर ती जी व्यवस्थेवर स्वार आहेत त्या व्यवस्थेबद्दल जनमानसाच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. राजकारणी हे देशाच्या जनतेसाठी धोरणे घेतात. ती अधिक विकासाभिमुख असतात. त्यांच्या धोरणात राष्ट्र व समाजहित सामावलेले असते. ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी. कारण राजकारणी हे जनतेच्या अधिक विश्वासाला पात्र ठरावायला हवेत. मात्र दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी, सत्तेसाठी सर्व काही विचार करत होणाऱ्या निवडणुका, होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, निवडणुकांदरम्यान
होणारे निर्णय, राजकीय हितासाठी धर्माधर्मात जातीपातीत होणारे संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते. वेळ आली तर केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करत जातात. पण या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यांवरील अविश्वास वाढत जाणे असते, हेही लक्षात घ्यायला हवे. ही धारणा जनमताची पक्की होत चालली आहे. ते अधिक धक्कादायक आहे. त्यामुळे देशातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी आपला विश्वास उंचावला नाही तर विकासाच्या प्रक्रियेपासून नागरिक दुरावण्याची शक्यता आहे. सरकारच्या योजनांमध्ये जर लोकांच्या सहभागाचा टक्का उंचावला नाही तर सरकारी योजनांशी जनतेचे नातेच टिकणार नाही. अविश्वासाचा अंधकार नष्ट करून विश्वासाचा प्रकाश निर्माण केल्याशिवाय येथील सामान्य जनतेच्या आयुष्यात विकासाची प्रकाश किरणे पोचणार नाहीत. त्यामुळेच अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा अविश्वास सर्वच क्षेत्रातील मनुष्यबळाला विचार करायला लावणार आहे. जागतिक स्तरावर अधिकाधिक विश्वास डॉक्टरांवर व्यक्त झाला आहे. भारतात मात्र डॉक्टर 3ऱ्या स्थानावर आहे. वैद्यकीय क्षेत्रात जे काही प्रकार जनतेच्या समोर येत आहेत त्यामुळे अविश्वास व्यक्त होतो आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्रात सामान्यांची जी लूटमार झाली, फसवले गेले, कट प्रॅक्टिसच्या नावाखाली जे काही सुरू आहे त्यातून सामान्यांचा विश्वास गमावणे घडत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर भारतीयांना नेहमीच देव वाटत आले आहेत. 100% विश्वास ठेवणारी पिढी या भूमिकेने पाहिले जात होते. सध्या जे काही समोर येते आहे त्याचा तो दुष्परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडत आहे. गेल्या काही वर्षात वैद्यकीय सेवेत पैसा वर्चस्व ठरू लागला आहे. सेवाभाव कमी होतो आहे. वैद्यकीय शिक्षण महाग होत असल्याने पैसा ओतून शिक्षण घेणारी पिढी पैसा मिळवण्यासाठी वाममार्गी चालते आहे. हे एक चक्रच आहे. मात्र या चक्राचा परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडते. या क्षेत्रात सामान्यांना आधार मिळण्याची आशा धूसर बनते आहे. विश्वासच रुग्णाला आजारपणातून बाहेर काढत असतो. गैरविश्वास ग्राहक आणि विक्रेता हेच नाते अधिक भक्कम करत जाणारे ठरेल. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विश्वास असण्याचे प्रमाण 3ऱ्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकी पेशा हा प्रथम स्थानावर आहे. भारतात शिक्षकांवर विश्वासाचे प्रमाण 53% असल्याचे अहवालात समोर आले आहे. 47% लोकांचा विश्वास गमावणे झाले आहे. त्याचा विचार प्रत्येकाने करण्याची नितांत गरज आहे. शेवटी शिक्षकांवरील विश्वास हा सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत अधिक महत्त्वाचा धागा आहे. शिक्षणातून केवळ अक्षराची साक्षरता नाही तर उद्याचे राष्ट्र घडवण्याची पायाभरणी होत असते. त्यामुळे तेथे कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची विश्वासार्हता अधिक वाटायला हवी. शिक्षकी पेशात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा एकमेकांवरील विश्वास असेल तर शिकणे परिणामकारक होण्यास मदत होत असते. गेल्या काही दशकात जागतिकीकरणाबरोबर मुक्त अर्थव्यवस्था, खाजगीकरण, शिक्षणाचे होणारे बाजारीकरण यामुळे शिक्षण म्हणजे दुकानदारी वाटू लागली आहे. शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर मानले जात होते. आज त्या मंदिराचे स्वरूप बदलत चालले आहे. शाळा आणि शिक्षक हे ज्ञान, माहिती विक्री करणारी केंद्र ठरू लागली. शिक्षण विकले जाते आणि ते विकत घेतली ही धारणा अधिक पक्की होत चालली आहे. त्यामुळे शिक्षकांवरील विश्वास गमावणे तर घडत नाही ना. शेवटी शिक्षकी पेशा हा धर्म आहे. तेथे काम करणारी माणसं ही नोकर नाही तर राष्ट्राचे निर्माते असतात असे मानले जात होते. आपल्या संस्कृतीत आईवडिलांच्या नंतर सर्वात महत्त्वाचे आणि वरचे स्थान कोणाला असेल तर ते शिक्षकांना आहे. आज त्या उंचीला धक्का लागत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या काही दशकात जागतिकीकरणाबरोबर मुक्त अर्थव्यवस्था, खाजगीकरण, शिक्षणाचे होणारे बाजारीकरण यामुळे शिक्षणाची दुकानदारी वाढू लागली. शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर मानले जात होते. आज त्या मंदिराचे स्वरूप बदलत चालले आहे. ज्ञान, माहिती विक्री करणारी ती केंद्रे ठरू लागली आहेत. शिक्षण विकले जाते आणि ते विकत घेता येते ही धारणा पक्की होत चालली आहे. या अहवालाचा विचार करता
शिक्षकी पेशावरील विश्वासाचे प्रमाण अधिक असल्याचे समाधान असले तरी विश्वासाचे प्रमाण कमी असण्याच्या प्रमाणाचा विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांवरील विश्वास कमी होण्याची कारणे नेमकी कोणती आहेत याचाही विचार व्यवस्थेतील प्रत्येकाने करण्याची गरज आहे. शिक्षकांचे सरकारीकरण व्हायला नको आहे अशी भूमिका सातत्याने घेत शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा राखण्याचा विचारवंत व्यक्त करत आले आहेत. शिक्षकांवरील अविश्वास व्यक्त होण्याचे कारण शिक्षणाचे बाजारीकरण हे महत्त्वाचे कारण. शिक्षण ही सेवा आहे, तेथे पैशाचे वर्चस्व कधीच नव्हते. गेल्या काही दशकात शिक्षणात पैशाशिवाय एकही पाऊल पुढे पडत नसल्याचे चित्र आहे. शिक्षणातही गरिबांच्या आणि श्रीमंतांच्या शाळा अशी विषमता अधोरेखित झाली आहे. शाळांमध्ये बाउन्सर ठेवले जाऊ लागले आहेत. शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढणे, परीक्षेला बसू न देणे यासारखे काही प्रकार पुढे येत आहेत. शाळेतच वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य विक्रीची व्यवस्था याची सक्ती केली जाते आहे. एका अर्थाने शिक्षणाची दुकानदारी वाढत चालली आहे. त्याचवेळी शिक्षकांची होणारी विविध कारणांनी अप्रतिष्ठा, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रसार व समाज माध्यमातून होणारे दर्शन यामुळे शिक्षण व्यवस्थेबद्दल अविश्वास व्यक्त होतो आहे. हे सारे चिंताजनक आहे. आपल्या देशातील विविध सेवांवरील विश्वासांचा विचार करता जे क्षेत्र भ्रष्ट आहे त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांवरील विश्वासाचे प्रमाण कमी होताना दिसते आहे. ज्या क्षेत्रात चुकीचे काही घडते आणि लोक ते अनुभवत आहेत त्या आधारे लोकमानस तयार होत असते. त्यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रावर अविश्वास व्यक्त होताना दिसत आहे. शिक्षकी पेशावरील विश्वास कमी होण्यामागे शिक्षणाची प्रक्रिया ही पालकांना अपेक्षित समाधान देणारी नाही. शाळेत शिकूनही विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी जावे लागते. काही शाळा शिक्षण देणे आपली जबाबदारी असताना देखील अतिरिक्त तास घेणे, सुट्टीतील शिकवणी वर्ग घेणे यासारख्या गोष्टी करतात. त्या गोष्टी निरपेक्षतेने आणि गुणवत्तेने करतील तर पालक समाधान व्यक्त करतील. मात्र आज हे सारे करताना पैसे वसूल केले जात आहेत. शिक्षण ही शाळांची जबाबदारी असताना आणि त्याच प्रक्रियेचा भाग असताना देखील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यवहार होताना दिसत आहे. त्यामुळे अविश्वासाचे प्रमाण वाढत आहे का याचाही विचार करण्याची गरज आहे. यातील समाधानाची एक गोष्ट आहे ती म्हणजे भारतात अजूनही शिक्षकांवरील विश्वासाच्या प्रमाणात क्रमांक 1 वर आहे. अर्थात भारतातील नागरिकांनी ज्या 3 क्रमांकावर अधिकाधिक विश्वास व्यक्त केला आहे ते 3ही क्षेत्र ही सेवा क्षेत्र आहेत. सैनिक हे कोणत्याही देशासाठी अधिक महत्त्वाचे मानले जातात. त्यांच्यामुळे प्रत्येक देशातील नागरिक अधिक सुरक्षित राहत असतो. देशातील अंतर्गत लोकजीवन उत्तम आहेत. याचे कारण देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्या सीमा तोवरच सुरक्षित असतात जोवर तेथील सैनिक अधिक विश्वासाने कार्यरत आहेत. आजही भारतात अशांतता, संकटे निर्माण झाल्यास सैनिक आल्यावर तेथील अशांतता संपणार हे निश्चित असते असे मानले जाते. याचे कारण सैनिकांवर विश्वास आहे. डॉक्टरांवरील विश्वास हा देखील तसाच आहे. शेवटी विश्वास पेरण्याचे काम शिक्षणातून घडत असते. तेथील विश्वास संपला की उद्याचे भविष्य देखील अविश्वासाचे असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच या अहवालाचा विचार करता गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. शिक्षकांनी इतकाच विश्वास पत्रकारितेवर असायला हवा. पण माध्यमांवरील विश्वासाची घट अधिक चिंताजनक आहे. गेली काही वर्ष माध्यमांमधील निरपेक्षता, होत असलेले व्यावसायिकीकरण, जनप्रबोधनाऐवजी केवळ मते लादण्याचा होत असलेला प्रयत्न चिंताजनक आहे. आता उघडपणे पेड न्यूजची होत असलेली चर्चा, एकतर्फी होणारे वृत्तांकन हे सारेच लोकांना अविश्वासाचे वाटत आले आहे. त्यामुळे यावर विचार करण्याची गरज आहे. शेवटी माध्यमं जनमत घडवत असतात. त्याचे महत्त्व लोकशाहीत अनन्यसाधारण आहे. मात्र आज आपण तेच गमावले तर उद्याची परिस्थिती अधिक चिंताजनक बनण्यास कारण ठरेल. एकूणच सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाने आपला हरवत चाललेला विश्वास अधिक उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. येथील सामान्य माणूस हाच आपले बलस्थान आहे.
त्याचा विश्वास गमावणे झाले तर उद्या समाजात अंधकार माजण्यास फार वेळ लागणार नाही. म्हणून अधिक विश्वासाने पावले टाकण्याची गरज आहे. धन्यवाद.